हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मेडिकल फील्डची किंवा नर्सिंग फील्डची जी काही नवीन जॉबची जाहिराती वगैरे अपडेट आहेत ती आपण आपल्या चॅनलमध्ये अपडेट करत असतो. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक तुम्ही जे कोणी नर्सिंग कलिग वगैरे असतील तर त्यांना शेअर करा. तर आज अपडेट घेऊन आलो आपण यवतमाळ राष्ट्रीय आरोग्याअंतर्गतमधली यवतमाळमधली ही पदभरती आहे मित्रांनो. जर जे कोणी यवतमाळच्या एरियामध्ये असेल किंवा यवतमाळ अंतर्गतमधला असेल, यवतमाळ जिल्ह्यामधील, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे पहा. तर याच्यामध्ये बऱ्याच काही वॅकन्सी आहेत, तर आपण एक बाय एक पाठोमाग पाहणार आहे. तर सुरुवातीचं पहा, याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर आहे. मेडिकल ऑफिसरची एक वॅकन्सी MBBS असणं गरजेचं, 60 वर्ष, 60,000 त्याची सॅलरी आहे पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम हा कंपल्सरी, त्याच्यामध्ये फुल टाईम नसतो, पार्ट टाईममध्ये थोड्या वेळासाठी असतो. याच्यामध्ये विजिटनुसार वगैरे याची सॅलरी ठरलेली असते पहा. याच्यामध्ये एक वॅकन्सी आहे, 30,000 त्याची सॅलरी आहे. 30,000 म्हणजे याचे जवळपास 15 विजिट वगैरे ठेवले जातील, त्यानुसार त्याला सॅलरी दिली जाते. त्यानंतर स्टाफ नर्सचे पहा, याच्यामध्ये टोटल पुरुष आणि महिला यांनी डिवाईड केलेलं आहे. टोटल याच्यामध्ये 4 वॅकन्सी आहेत आणि 4ही पण ही महिलासाठी येतं, तर पुरुषसाठी वॅकन्सी नाही आहे. जर जे कोणी पुरुष असेल तर याच्यासाठी फॉर्म भरू नका, कारण तुमच्यासाठी ही वॅकन्सी नाही आहे. ही फक्त फिमेलसाठी वॅकन्सी आहे, फिमेललाच यांनी प्राधान्य दिलेलं आहे. तर हे असं नाही करायला पाहिजे, दोघांना पण द्यायला पाहिजे, पण ठीक आहे, जे काही आहे त्याच्यामध्ये काढलेलं आहे त्यांनी. त्यानंतर पुरुषमध्ये 0 वॅकन्सी आहे. त्यानंतर STमध्ये एक आहे, OBCमध्ये VJ आणि ओपनमध्ये GNM आणि BSc नर्सिंग दोन्हीमध्ये चालतं. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. त्याची सॅलरी जी आहे 20,000 सॅलरी असणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये यवतमाळमध्ये त्याची पोस्टिंग असणार आहे. कार्यालयामध्ये पोस्टिंग म्हणजे याचा अर्थ असा असतो की तालुक्यामध्ये जशी त्यांना गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी वॅकन्सीनुसार त्यांनी पोस्ट देत असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचा अर्ज सादर करण्याचा ठिकाण जे आता हे पूर्ण काही तुम्हाला अर्ज करायचा आहे, हा PDF यवतमाळच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. झडपी यवतमाळची जी काही वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर भेटून जाईल, किंवा मग याची PDF आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये हे व्हिडिओ मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलचं लिंक टाकून ठेवतो. तुम्ही तिथून जॉईन व्हा, त्यानंतर तुम्हाला आपल्या ग्रुपवर याची PDF वगैरे भेटून जातील. त्यानंतर दुसरे LHची पोस्ट असते, सुपरवायझरची पोस्ट असते. उदाहरणामध्ये एखादी PSC वगैरे आहे, त्या PSC अंतर्गत सब सेंटर आहे, तर मग त्या PSCमध्ये LHची ही पोस्ट ठेवली जाते. ह्या पोस्ट सिस्टरचं काम असं असते की या स्टाफचं काम असं असते की खालच्या जी काही उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्राचा पूर्ण डाटा, प्रोग्रामचा डाटा हा कलेक्ट करायचा LHVनी, आणि तो PSC येऊन THOला डाटा सबमिट करायचा असतो. असं या पोस्टचं रोल असतं, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी येते. याचे पण 20,000 सॅलरीमध्ये काही चेंजेस नाही आहे स्टाफ नर्स आणि LHVमध्ये. याचं पण STची पोस्ट वॅकन्सी आहे. SC OBCमध्ये याच्यामध्ये STमध्ये याची वॅकन्सी. त्यानंतर फार्मसिस्ट, औषध निर्माण अधिकारीचे टोटल 2 वॅकन्सी येतं. ओपनसाठी एक आहे आणि STसाठी एक आहे. याच्यामध्ये D.Pharm होणं गरजेचं आहे आणि 12वी सायन्सवर D.Pharm होणं गरजेचं आहे. 17,000 त्याची सॅलरी असणार आहे. त्यानंतर पुढचे काही त्याची RT आणि शर्ती येतं, ते पण पाहून घेऊ. त्यामध्ये काय दिलं आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या पार्ट टाईमच्या पोस्ट आहेत, पार्ट टाईमच्या पोस्टी. त्यानंतर पुढचं काही अटी व शर्ती दिले ते पाहून घेऊ. त्यामध्ये एक पॉईंट आहे, उर्वरित पदाकरता जे काय, आता फक्त मेडिकल ऑफिसरचा त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे. मेडिकल ऑफिसर जे कोणी आहे ते विशेष पॉलिक्लिनिक स्पेशलिस्ट यांचे 25/4/25 पासून ते 28/4/25 रोजीपर्यंत तालुका अधिकारी कार्यालयामध्ये त्यांचा अर्ज सादर करायचा आहे. फक्त 15 ते 28पर्यंत हे मेडिकल ऑफिसरसाठी. त्यानंतर अतिविशेषज्ञ, विशेष वैद्यकीय ऑफिसर हे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील तक्ता तो जो काय आहे त्यानुसार यांनी भरणार आहेत. आणि त्यानंतर इतर जे काही वॅकन्सी आहेत, इतर वॅकन्सीसाठी काय सांगितलं, इतर वॅकन्सीसाठी आहे 15 ते 4, तसेच रोजीपासून दिनांक 28/4पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तालुका अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला पूर्ण हे सादर करायचं आहे अर्ज. त्यानंतर याचे विशेष काही कागदपत्र आहेत पहा. कागदपत्रामध्ये महत्त्वाचं कागदपत्रे पहा, काय तुम्हाला अर्ज जो करणार आहे तो अर्ज पूर्ण भरलेला असला पाहिजे, व्यवस्थित पदवी पूर्ण मार्क मेमो असलं पाहिजे, गुणपत्रिका, शैक्षणिक अर्जाचे प्रमाणपत्र, संगणक MSIT वगैरे असेल तर, कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर व्हॅलिडिटी वगैरे, TC गरजेचं आहे. एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचं आहे, जर असेल तर काउंट केला जाईल तुमचा एक्सपिरियन्स, त्यासाठी तो पण अप्लाय करा. पासपोर्ट आकाराचा फोटो, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जर OBC वगैरे असेल तर त्यांच्यासाठी कंपल्सरी असतो मित्रांनो. त्यानंतर हे काय तुमचे जेव्हा इंटरव्ह्यू होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे फक्त काय दिलं, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, अतिविशेष तज्ज्ञ, पॉलिस क्लिनिक स्पेशलिस्ट ह्या पदाची थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील पद्धतीचा अवलंब आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज वगैरे 10 दिलेले आहे. त्यानंतर रिसर्च, अकॅडमिक, लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज अशा प्रकारचे 10 मार्क दिले आणि एक्सपिरियन्सला 10 मार्क काउंट केलेले आहेत. अशा प्रकारची यांची 100 गुणाची निवड प्रक्रिया राहील. त्यानुसार तुम्हाला
निवड केलं जाईल. हा आहे ॲप्लिकेशन विनंती अर्ज. तुम्हाला विनंती अर्जामध्ये फोटो दिलेले, फोटो इथं तुम्हाला पेस्ट करून नाव व्यवस्थित भरायचं. नाव हा पूर्ण तुमचा TCवरचा किंवा मार्क मेमोचा नाव पाहूनच भरायचा, 10वीचा वगैरे, जेणेकरून तुमच्या चुका नाही होणार. त्यानंतर हा अर्ज तुम्हाला कुठं भरायचा आहे, त्यानंतर हा लहान कुटुंबाचा मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो. स्मॉल फॅमिली व्हिडिओमध्ये स्मॉल फॅमिली लॉ म्हणून एक सरकारचं एक सर्टिफिकेट असतं. या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही 2 मुलं किंवा त्यापेक्षा जास्त मुलं, 2 मुलांपेक्षा जास्त मुलं तुमच्या याच्यामध्ये ठेवणार नाही तुम्ही, नसले पाहिजे असा नियम आहे याच्यामध्ये. तर त्यासाठी तुम्ही, आणि जर तुमच्यापाशी 2 मुलं असतील तर तुमची 2 मुलं असतील तर ते आहे तुमचा जो जॉब आहे ती लगेच तुम्हाला रद्द करण्यात येईल, असं याचा अर्थ असतो. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आणि या व्हिडिओची जी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हा PDF आपल्या व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ठेवतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या, किंवा मग तुम्हाला यवतमाळच्या ZPA वेबसाईटवर पण भेटून जाईल.